अध्यक्ष महोदय, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या जमलेल्या देशप्रेमी बालगोपाळांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज आपण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। मित्रांनो, सुरुवातीलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांनी भारत सोडून जाणे एवढंच आहे का? नाही, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशाची आणि आपल्या भविष्याची जबाबदारी सुद्धा आहे। मित्रांनो, आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही। अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी संघर्ष केला, अनेकांनी तुरुंगवास सहन केला, अनेकांनी लाठ्या खाल्ल्या आणि अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। म्हणूनच आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेतो, आपला तिरंगा अभिमानाने फडकवतो आणि आपल्या देशात स्वतंत्रपणे जगतो। हे स्वातंत्र्य आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे। पण मित्रांनो, इंग्रज भारतातून गेले म्हणजे आपली जबाबदारी संपली का? नाही। आज आपल्या देशावर परकीय सत्ता नाही, पण आपल्यामध्ये काही वाईट सवयी असतील तर त्या दूर करणे ही आपली जबाबदारी आहे। आपण रस्त्यावर कचरा टाकतो का? वाहतुकीचे नियम मोडतो का? सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतो का? अफवा पसरवतो का? जर आपण या गोष्टी करत असू तर आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी माझ्या देशासाठी काय करत आहे? मित्रांनो, आजचे स्वातंत्र्य सैनिक कोण आहेत? सीमेवर देशाचे रक्षण करणारा सैनिक, शेतात मेहनत करणारा शेतकरी, विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा शिक्षक, रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर, देशासाठी नवीन शोध घेणारा वैज्ञानिक आणि आपले काम प्रामाणिकपणे करणारा प्रत्येक नागरिक, हे सर्व भारताच्या प्रगतीत आपला वाटा उचलत आहेत। देशसेवा म्हणजे फक्त सीमेवर लढणे नाही, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे ही सुद्धा देशसेवा आहे। मित्रांनो, आपल्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत, पण त्याचबरोबर आपली काही कर्तव्ये देखील आहेत। देशाचा सन्मान करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, सार्वजनिक संपत्तीची काळजी घेणे आणि देशाची एकता आणि अखंडता जपणे ही आपली जबाबदारी आहे। म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया। आपण आपला देश स्वच्छ ठेवू, आपले काम प्रामाणिकपणे करू, कायद्याचा आदर करू, एकमेकांचा सन्मान करू आणि भारताच्या प्रगतीसाठी आपला वाटा उचलू। मित्रांनो, आज आपण तिरंगा फडकवू, राष्ट्रगीत गाऊ आणि स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करू। पण उद्यापासून आपण काय करणार? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे, कारण देश बदलण्याची सुरुवात दुसऱ्यापासून होत नाही, ती सुरुवात आपल्या स्वतःपासून होते। चला, आपल्या स्वतंत्र सैनिकांना एकच वचन देऊया, आम्ही आमच्या स्वातंत्र्याचे चीज करू, आम्ही देशाची एकता जपू आणि भारताला अधिक सुंदर, स्वच्छ आणि मजबूत बनवण्यासाठी नेहमी प्रयत्न करू। याच शब्दासह माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।